बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रात देशी वाण संवर्धनाच्या मोहिमेत एक मोठा पल्ला गाठताना नेदरलँडचे तंत्रज्ञान बारामतीत वापरले आहे। यामध्ये एकच खोड आणि त्या खोडाला टोमॅटो आणि वांगी यांचे एकत्रित उत्पादन घेण्यात आले आहे। याला द्विपीक पद्धती म्हणतात। भारतीय बाजारपेठेतील लहरी शेतीमालाच्या बाजारभावांचा प्रभाव लक्षात घेत एका पिकाने नुकसान केले तरी दुसऱ्या ठिकाणी हात द्यावा अशा अर्थाने ही दोन पिके एकाच खोडावरती घेण्यात आली आहेत, जेणेकरून एकाच पाण्यामध्ये दोन पिके पिकून त्यांचे अखंड उत्पादन घेण्याचा प्रयोग केला गेलेला आहे। आपण बघितलं की नेदरलँडचं टेक्नॉलॉजी, नेदरलँडचं ब्रिमॅटो, एका झाडावर वांगी आणि एका झाडावर टोमॅटो, पण ते नक्की काय असतं आणि ते कसं येतं तर इथं बघा तुम्हाला खाली दिसते वांग्याचं खोड आहे, त्याला म्हणतो आपण गावठी वाण। आणि इथं आपण कलम केलंय, एका बाजूला तुम्हाला वांग दिसते आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो। मग हे टेक्नॉलॉजी करण्यासाठी आपण 3 वर्ष आपण प्रात्यक्षिक घेऊन आपण गेल्या 2 वर्षापासून हे टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आणि अशा पद्धतीची रोपं तुम्हाला भाजीपाला गुणवत्ता केंद्रावर मिळतात। आणि वाढ बघा तुमची, ह्याच्यावर कोणतेही तुम्हाला कीड दिसत नाही, रोग दिसत नाही। आणि कलमी भाजीपाल्याचा दुसरा उद्देश की यामध्ये कीड आणि रोग प्रतिकारक क्षमता जास्त असते। महत्वाचं म्हणजे जमिनीतले रोग ह्यामध्ये येतच नाहीत आणि जर एखादं कीड येणार असेल तर ती खाली जारवा मुळांचा चांगला असतो, त्यामुळे मुळावर लगेच कोणताही कीड अटॅक करू शकत नाही। हे थोडक्यात। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे, कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मी विषय उद्यान या पदावर कार्यरत आहे। आपण यावर्षी कृषक प्रदर्शन जे 16 ते 20 जानेवारी दरम्यान भरवलेलं आहे, त्यामध्ये एक नवीन तंत्रज्ञान की जे परदेशामध्ये वापरलं जातं की कलमी भाजीपाला तंत्रज्ञान। आतापर्यंत फक्त ते फळ पिकामध्ये वापरत होते, पण त्याचेच फायदे बघून आपण हे टेक्नॉलॉजी नेदरलँड वरून शिकून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवत आहोत। या ठिकाणी यावर्षी आपल्याला ब्रिमॅटो एक कलमी नवीन भाजीपाला म्हणजे एकाच वांग्याच्या खाली खोडावर एका बाजूला वांगे येणार, एका बाजूला टोमॅटो येणार, त्याला म्हणतो आपण ब्रिमॅटो। आता कलम तंत्रज्ञान काय करायचं, आता काय होतं की शेतकऱ्यांना भरपूर मातीतून येणारे रोग त्याची समस्या आहे, मातीतून येणारे जे काय किडी म्हणतो किंवा जे सूत्रकृमी म्हणतो, तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे ते येत नाहीत। याशिवाय कमी पाणी कमी खतामध्ये त्या झाडाचं पोषण होतं, पिकाचं उत्पादन कमीत कमी 30% आणि जास्तीत जास्त 35% या तंत्रज्ञान वाढतं आणि पिकाचा कालावधी सुद्धा कमीत कमी 30 दिवस आणि मॅक्झिमम 60 दिवस वाढतो। म्हणजे हे मुख्य फायदे असल्यामुळे आपण ही टेक्नॉलॉजी शेतकरी बांधवांसाठी दाखवतोय। या व्यतिरिक्त आपल्याकडे कलमी ढोबळी मिरची आहे, कलमी टोमॅटो आहे, कलमी साधी मिरची आहे, कलमी कलिंगड खरबूज, असे वेगवेगळे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी प्लॉट वेगळा केलेला आहे। त्या ठिकाणी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना पाहावयास मिळणार आहे। हे तंत्रज्ञान करण्याचा उद्देश म्हणजे पिकाचं उत्पादन तुमचं 35% वाढतं। म्हणजे शेतकऱ्यांचा कसा प्रश्न असतो मनात कन्फ्युजन की नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये राबवायचं का नाही, त्याचा फायदा होईल का तोटा होईल। तर आम्ही 100 शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक घेतलं आणि त्यातून असा आम्हाला निष्कर्ष मिळाला आहे की शेतकऱ्याचं उत्पादन 35% वाढते आणि पारंपरिक पद्धतीने वांग्याची लागवड आणि ही कलमीची वांग्याची लागवड तर 30% रोपं तुमची कमी लागतात। आणि जर एकरी उत्पन्न जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने साधारणतः 80,000 ते 90,000 प्रति एकर उत्पादन निव्वळ नफा राहतोय आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्याचा नफा 1.5 लाखापर्यंत त्यांचा जातोय। म्हणजे आणि दुसरा उद्देश, जर वांग्यामध्ये उत्पादन किंवा रेट कमी भेटला तर ते टोमॅटोमध्ये रेट जास्त, दोन्हीचा रेट कमी जास्त आपण मॅच करून आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। तर पुन्हा एकदा मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की 16 ते 20 जानेवारी दरम्यान या ठिकाणी जे नवीन तंत्रज्ञान नेदरलँडचं तंत्रज्ञान आहे ते तुम्ही बघावं आणि ते आत्मसात करावं ही विनंती। धन्यवाद।